आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाचा असा भन्नाट नाश्ता, जो फक्त 5 मिनिटांमध्ये बनवून होतं आणि मस्त जाळीदार आणि कापसासारखा मऊ होतं। घरातल्या मोजक्या साहित्यांमध्ये अगदी 5 मिनिटांमध्ये हे नाश्ता बनवून होतं आणि त्यासोबतच खाण्यासाठी चटणीही बनवणार आहे। लहानांपासून मोठ्यापर्यंत घरात सगळेच आवडीने खातील असा हा झटपट नाश्ता कसा बनवायचा, चला लगेच बघूया। सगळ्यात आधी इथे मी बोलमध्ये अर्धा कप पोहे घेतलेले आहे। यामध्ये पाणी घालून हे पोहे स्वच्छ धुवून घेऊयात आणि नंतर यातलं पाणी काढून टाकूया। आता हे जे पोहे आहे एक 5 मिनिटे भिजू देऊयात। 5 मिनिटे झालं की ही पोहे थोडेसे मऊ होतात, मग हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। आता यामध्ये घालूयात 1 कप गव्हाचं पीठ। तर हे गव्हाचं पीठ स्वच्छ चाळून घेतलेलं आहे। आता यामध्ये अर्धा कप दही घातले आहे आणि अर्धा कप इथे यामध्ये मी पाणी घातले आहे। सध्या मी अर्धा कप पाणी घातले आहे, पण नंतर याचं बॅटर बनवताना आपल्याला अजून जास्त पाणी घालावं लागणार आहे। चवीनुसार यामध्ये मीठ घालून आता हे मिक्सरवर ग्राइंड करून घेऊयात। हे मिक्सरवर फिरवून घेताना यामध्ये परत एकदा अर्धा कप मी पाणी घातलेले आहे। तर एकूण यामध्ये 1 कप पाणी किंवा यापेक्षाही जास्त पाणी लागू शकतं आणि इथे मी मस्त असं ग्राइंड करून स्मूथ बॅटर बनवून घेतलेले आहे। आता हे बॅटर आपण बोलमध्ये काढून घेऊयात। आता याला जाळीदार बनवण्यासाठी यात अर्धा चमचा इनो टाकूयात। इनोऐवजी तुम्ही अर्धा चमचा बेकिंग सोडाही टाकू शकता। आता यावर 1 चमचा पाणी टाकून आपण हे इनो ॲक्टिवेट करून घेऊयात आणि एकाच दिशेने आपल्याला हे बीट करून घ्यायचं आहे। जास्ती बीट करायचं नाही, नाहीतर यातले एअर बबल्स निघून जातील आणि याला जाळी अजिबात येणार नाही। तर इथे हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेली आहे आणि अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे। आणि इथे हे पॅन मीडियम फ्लेमवर गरम करून घेतलेलं आहे, जास्तही गरम नाही, मध्यम इथे हे तवा गरम झालेला आहे। आता यावर 1 पळीभर बॅटर घालूयात आणि अगदी हलक्या हाताने हे बॅटर पळीने स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे थोडंसं जाडसरच आपल्याला हे ठेवायचं आहे। बघा, अवघ्या काही सेकंदातच यावर किती छान बबल्स आणि मस्त जाळी यायला लागलेली आहे। आता यावर झाकण ठेवा आणि मंद आचेवर वाफून घेऊया। झाकण ठेवल्यामुळे वाफेवरची बाजू मस्त सुकली आहे। बघा, वरची बाजू कोरडी झाली की समजायचं आपला डोसा आतून छान शिजलाय। आता यावर थोडंसं तेल किंवा तूप यावर सोडून घेऊयात। वाफेमुळे वरची बाजू एकदम छान शिजली आहे, त्यामुळे याला पलटायची अजिबात गरज नाही। बघा किती सहज हा पॅनवरून निघतोय। तर याच प्रकारे आपण बाकीचेही डोसे बनवून घेऊयात। एक पळीभर बॅटर गरम तव्यावर टाकून घेऊयात आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हे बॅटर स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवून वरची बाजू आपण हे सुकवून घेऊयात। वरची बाजू चांगली अशी सुकली गेली की डोसा चांगलासा मध्यपर्यंत शिजलेला आहे। आता आपण हे डोसा काढून घेऊयात। तर इथे हे तयार आहे आपला एकदम मऊ, जाळीदार आणि गरमागरम नाश्ता। आता या डोशासोबत खाण्यासाठी एकदम झटपट चटणी बनवूयात। तर इथे मी कढईमध्ये 1 चमचाभर तेल घेतले आहे। यामध्ये जिरे घालूयात। जिरे परतून झालं की यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत आणि चणा डाळ आणि शेंगदाणे चांगलंसं परतून घेऊयात। जास्तही करपू द्यायचं नाही, नाहीतर चटणीला कडवट असा टेस्ट येतो। आता यामध्ये 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घालूयात, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि 1 चिरलेला कांदा इथे मी घातले आहे आणि 1 चिरलेला टोमॅटो आणि टोमॅटो चांगलंसं मऊसूत होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे, म्हणजे कांदा आणि टोमॅटो पटकन असे मऊसूत शिजले जातात। तर इथे हे मऊसूत होईपर्यंत सर्व चांगलंसं परतून घेतलेलं आहे। आता हे पूर्णपणे थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून यामध्ये अर्धा कप पाणी घालून याचं मिक्सरवर स्मूथ असं ग्राइंड करून घेऊयात। तर इथे हे स्मूथ असं वाटण बनवून घेतलेली आहे आणि यावर आता आपण मोहरी, कढीपत्ता, सुक्या लाल मिरच्या आणि हिंगची मस्त खमंग फोडणी द्यायची आहे।
तयार आहे आपली गरमागरम डोशासोबत खाण्यासाठी मस्त खमंग अशी चटणी. चटणीची खमंग फोडणी आणि या डोशाचं कॉम्बिनेशन इतकं भारी लागतं की घरातील लहानांपासून मोठी सगळेच मागून मागून खातील. रोज सकाळी काय नाश्ता बनवावा असा प्रश्न पडत असेल तर 5 मिनिटामध्ये होणारा हा सोपा आणि पौष्टिक डोसा घरी नक्की ट्राय करून बघा. अशा सोप्या रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.